थोडं कमी करा. नाही मला नको, नाही मी चहा नाही घेत. तर त्यांच्या हॅलो गाईज, आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे माझी सोनी गिफ्ट गॅलरी मधली शॉपिंग. तर मी खूप जास्त शॉपिंग केलेली आहे आणि सोनी गिफ्ट गॅलरी मध्ये लागलेला आहे सेल, 50% ऑफ सेल. हे कोणतं प्रमोशन नाहीये, पण हे मी केलेली शॉपिंग आहे जे की मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती, म्हणून मी ही सगळी शॉपिंग आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि ह्याचं बिल मिनिमम ह्याचं बिल झालं होतं, नाही मॅक्झिमम ह्याचं बिल झालेलं होतं 16,000 रुपये. आणि 50% ऑफ मध्ये हे सगळे मला 8,000 मध्ये मिळालेलं आहे. आणि खूप युजफुल आणि किचनच्या वस्तू मिळालेल्या आहेत ज्या की प्रत्येक लेडीजसाठी हा स्पेशल मुवमेंट असणार आहे, स्पेशल ऑफर असणार आहे. आणि नाशिकच्या महिलांसाठी तर खूप जास्त स्पेशल, कारण नाशिकच्या सोनी गिफ्ट गॅलरीमध्ये सेल लागलेला आहे. आणि नाशिकच्या प्रत्येक महिलेला ही गोष्ट माहीत असणार आहे. जिला माहीत नसेल, जिला वाटत असेल की काय सेल असेल, वाढवून किमती सांगतात आणि मग नंतर सेल देतात, तर तसं नाहीये. मी खरंच गेले 4 वर्ष या सेलचा अनुभव घेते आणि मला तरी खूप जास्त परवडलेलं वाटतंय हे सगळं, कारण ह्याची मार्केट प्राइस मी कम्पेअर केलेली आहे आणि म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करते. तर माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी आता एक एक करून तुम्हाला सगळे प्रोडक्ट शेअर करते. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते ही तेलाची बॉटल, जी की मी याची ऑनलाईन प्राइस सुद्धा बघितलेली होती आणि ह्या क्वालिटीची तर नव्हतीच. फ्लिपकार्टवर पण नव्हती आणि मिशोवर पण मी या क्वालिटीची बॉटल बघितलेली नव्हती. मॅक्झिमम ही बॉटल मला मिळत होती 250 ते 300 रुपयाला 1 लिटरची, आणि जी की मला तिथे मिळालेली आहे काहीतरी 180 का 190 रुपयाला. आणि बॉटलची क्वालिटी खूप जास्त चांगली आहे, मला तरी खूप आवडली. कारण मला खूप इच्छा होती इन्फ्लुएन्सर सारखं, ते किचनचे इन्फ्लुएन्सर असतात, स्वयंपाक वगैरे दाखवतात, प्रोडक्ट दाखवतात, तर त्यांच्यासारखं मला ही हवी होती. तर म्हटलं चला बघूया. आणि सिग्नोरा वेअरची आहे ही बॉटल, म्हणजे ब्रँड आहे तो, आणि बॉटलची क्वालिटी खूप जास्त चांगली आहे. म्हणजे ती जी अशी असते ना, असं करून टाकायची, तर म्हटलं ते जर तुटलं, आपला वापर हा असा, तो जर तुटला तर मग काही खरं नाहीये. मग त्यापेक्षा अशीच बॉटल बरी जी की आपण असं टाकू शकतो. आणि मेजरमेंट दिलेले शिवाय, मेजरमेंटमुळे काय होईल ना की आपण किती तेल वापरले हे आपल्याला कळेल. म्हणून म्हटलं चला आपण ही बॉटल यूज तर करून बघू एकदा, त्यासाठी मी ही बॉटल आणलेली आहे. आणि मला तरी वाटतं ही मला परवडली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट जी की मला खूप जास्त हवी होती, खूप जास्त, कारण आता उन्हाळा चालू होतोय आणि मुंग्या कितीही साफसफाई करा तुम्ही, बारीक बारीक मुंग्या या येणारच. त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकत, कारण आपण लक्ष्मण रेखाचा खडू लावू किंवा पावडर टाकू, मग आपले मुलं काही उचलून खातात, तर मग ते धोकादायक आहे. त्याच्यामुळे म्हटलं नकोच, तो धोकाच नको. तर हे मी वर्च्यूचं होमवेअर हॉटपॉट आणलेलं आहे. याच्यामध्ये मिनिमम 2 तास तरी जी काही वस्तू, जी काही जेवण, जे काही खाणं आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत, तर ते खूप जास्त फ्रेश आणि गरम राहणार आहे, म्हणून आणलं मी हे. आणि मुंग्या जाण्याचा प्रश्न नाही आहे ह्याच्यामध्ये. मेन म्हणजे जर मी याच्यात चपाती ठेवते तर याच्यात मुंग्या जाण्याचा प्रश्न नाही आहे. हे बघा इथे ना असे लॉक आहेत, जे की असं आपण फिरवून घेऊ शकतो आणि परत लावताना असं घुसवलं की हे असं आपलं. आणि मेन म्हणजे ना स्टीलचं आहे, कारण आत्ताचं सध्या वातावरण बघतं की ॲल्युमिनियम, प्लास्टिक ह्या गोष्टी वापरणं चांगलं नाही आहे आपल्या हेल्थसाठी. तर जितक्या जास्त आपण वस्तू स्टीलच्या वापरू तितकं जास्त आपल्यासाठी चांगलं राहणार आहे, आपल्या हेल्थसाठी, आपल्या मुलांच्या खास करून हेल्थसाठी ही गोष्ट खूप चांगली राहणार आहे. त्याच्यामुळे मी स्टीलच्या भांड्यांना जास्त प्रेफर करते. की नॉनस्टिक सुद्धा नको आहे, नॉनस्टिकचे भांडी सुद्धा नको आहे. त्यामुळे मला हे खूप जास्त आवडलेले, मला पर्सनली हे खूप जास्त आवडलेलं आहे. तर हे तुमच्याकडे होतं का सेल
घेऊन या. आणि आणि हे बघा हंडी, ती पण पितळाची. इतकी जास्त स्वस्त 50% ऑफ मध्ये मला ही हंडी भेटलेली आहे. हे बघा म्हणजे जवळजवळ ही असेल 3-1 लिटरची हंडी असेल, 3-3.5 लिटरची हंडी असेल. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये 3 किलोचा भात तरी सहज शिजवू शकतो. इतकी मोठी ही हंडी आहे. आता इतकं मोठं मी काय घेतलं, कारण भविष्यात कधी गरज पडेल आपल्याला सांगता येत नाही ना, म्हणून मी घेतली. आणि पितळाची आहे. मेन म्हणजे पितळ, म्हणजे स्टील पेक्षा पण जास्त जे काही हेल्दी असेल ना ते पितळ आहे. आणि त्याला कलही सुद्धा आहे. तर ही पितळाचे भांडे कलही केलेलेच वापरावेत असं सांगतात. आणि कलही केल्याशिवाय ते वापरू नये. त्याच्यामुळे मला पितळाचे भांडे खूप जास्त सेफ वाटतात. आणि माझ्याकडे ऑलरेडी एक पातेलं होतं जे की माझ्या सासूबाईंनी मला दिलेलं होतं, पितळाचं पातेलं, ज्याच्यामध्ये मी चहा बनवते. आणि एक पातेलं आहे जे की 5-1 लिटरचं पातेलं आहे मोठं, त्याच्यामध्ये मी सत्यनारायणचा प्रसाद वगैरे बनवते. आणि जेव्हा असे 10-12 लोक घरी येतात, आता आमचे फ्रेंड्स म्हणजे नातेवाईक जास्त करून माझ्या घरी येत नाही, तर फ्रेंड सर्कल जितकं पण येतं तर तितका क्वांटिटी लागते ना करायला. म्हणून म्हटलं चाल मी आज ह्याच्यामध्ये बिर्याणी करून बघते कशी होते. तर हे पितळाचं भांडं घेण्यासाठी का होईना मला असं वाटतं तिथं गेलं पाहिजे, कारण 50% ऑफमध्ये भेटतात ही भांडी. आता पितळाचा भांड्याचा रेट खूप जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हे भांडं घेणं एक्साइट राहणार आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून. मग ही भांडी एक मला खूप जास्त आवडलेलं आहे. आणि त्यानंतर कपबशी, म्हणजे काय होतं ना, एकसाथ जास्त पाहुणे आले ना की मग कशा आणि खूप चांगली क्वालिटीची होती. ही जी क्वालिटी आहे ना देवाची, तर ही मला असं वाटतं ना की एकदम छान क्वालिटीचे कप आहेत हे. आणि छोटे मस्त कप आहेत. ते कुणी कुणी म्हणतं ना, नाही मला जास्त चहा नको, नाही थोडंसं कमी आणा वहिनी, नाही वहिनी थोडं कमी करा, नाही मला नको, नाही चहा नाही. त्यांच्यासाठी छोटे छोटे कप. अरे बाबांनो तुम्ही तोडा द्या असं. तर हे कपाशीचा एक सेट मिळालेला होता. कारण आपल्या बायकांसाठी कसं असतं ना, की घ्या कमीच असतं, पण तरी सुद्धा मी ते जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच घेतल्या, जास्तीच्या वस्तू नाही घेतल्या. कारण मग परत बिल पण भरायचं होतं ना. आणि त्यांच्या स्वतः तयार झालेत, महिला दिनानिमित्त शॉपिंग आहे, महिला दिनानिमित्त ऑफर आहे. मग महिला दिनाचा फायदा तर करून घेतला पाहिजे. आणि फायदा करताना पण फायद्याचा विचार तर केलाच पाहिजे ना. आणि हा एक डब्बा आहे, सिग्नोरा वेअरचाच आहे, टिफिन बॉक्स आहे, स्टीलचा आहे. तर मी हा देवसाठी घेतलेला होता. आणि दिलेला आहे स्कूलमध्ये, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला दाखवता येणार नाही. पण मी नंतर ब्लॉगमध्ये वगैरे तो टिफिन दाखवेल तुम्हाला. खूप छान क्वालिटीचा टिफिन आलेला आहे. मेन म्हणजे स्टीलचा आहे, त्याच्यामुळे तो सेफ आहेच. आणि मुलांना कसं होतं ना की प्लास्टिकचा टिफिन लावून देणं अजिबात चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून म्हटलं स्टीलचा डब्बा पाहिजेच पाहिजे. आणि त्यानंतर एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला लास्ट दाखवते, कारण ती छोटीशी अमाऊंटमध्ये दाखवणार आहे मी. आणि हे जे आहे बर्गनरचं, तर ते माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि हे बघा, ही कढई स्टीलची कढई ट्रायप्लाय आहे. कारण याच्यामध्ये ट्रायप्लाय कढई आहे विथ फ्लॅट ग्लास लीड. ही 3.5 ते नाही 4 लिटरची कढई आहे. आणि 3 लेअर आहे त्याच्यामध्ये. पहिलं स्टील आणि मग ॲल्युमिनियम आणि मग खाली स्टील, म्हणजे ह्याच्याने जळणार नाही. आणि आपलं कुकिंग सुद्धा
कढई आहे आणि बर्गनरचे प्रॉडक्ट मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन चौकशी केलेली आहे. रेट काढलेली होती. ही बर्गनरची कढई जवळजवळ असा 3800 ते 4000 पर्यंत आहे. ही कितीची आहे? 4 लिटरची आहे. तर त्याचा हा रेट मार्केटमध्ये आहे आणि ही कढई मला सोनी गिफ्ट मध्ये 1700 रुपयाला पडलेली आहे. हे कोणतंही प्रमोशन नाहीये, हे मला गोष्टी परवडल्या ज्या की मला तुमच्या बरोबर शेअर करायच्या होत्या म्हणून मी ह्या गोष्टी सांगते तुम्हाला. आणि 26 सेंटीमीटर आहे म्हणजे 3.5-4 लिटर पर्यंत आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. ही अशा टाईपची कढई आहे, तुम्हाला दाखवते. आणि मेन म्हणजे ह्याचा बेस्ट पार्ट असा होता की ह्याला जे आहे ना ग्लास लीड आहे. ग्लास लीड इथे धरायला जागा आहे, ह्याला ग्लास लीड आहे. आणि ज्या पण आपण रेसिपीच्या व्हिडिओ बघतो ना असं मोठ्या इन्फ्लुएन्सरच्या, त्यांची जी छान छान सुंदर भांडी असतात ना ती बघून असं वाटतं म्हणजे त्या रेसिपीपेक्षा पण आम्हा बायकांचं लक्ष त्या भांड्यांकडे असतं की किती सुंदर भांडी आहेत. आणि मग ती जर भांडी आपल्याकडे असतील तर आपल्याला छानच वाटेल ना, म्हणून मग ही भांडी. ही अशी कढई एवढी मोठी कढई आहे, खूप छान आहे. याला 3 लेअर आहे या कढईला. आणि मेन म्हणजे ही इंडक्शनवर पण चालणार आहे आणि ही गॅसवर सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे एकदम बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे या कढईमध्ये आणि वर्षानुवर्ष ही कढई चालू शकते. आता आपल्या सासूच्या आईच्या काळातल्या कढया सुद्धा जर आजपर्यंत आहेत तर ह्या कढया किती चालतील. आणि मेन म्हणजे स्टीलची आहे आणि 3 लेअर आहे त्याच्यामध्ये. एक पहिले स्टील आहे, मग ॲल्युमिनियम आहे, मग खाली परत स्टील आहे. त्याच्यामुळे धोका कोणत्याच गोष्टीचा नाहीये, करपणार नाहीये, कमी तेल लागणार आहे आणि बेस्ट क्वालिटी आहे. आणि जड खूप आहे, मेन म्हणजे खूप जड आहे. आणि हे झाकण त्याच्यावर. ही अशी बर्गनरची कढई, म्हणजे मी ब्रँडचं नाव का सांगते त्याच्यातून मला काही भेटणार नाहीये, पण हा ब्रँड सुद्धा तिथे भेटतोय, ते पण 50% ऑफ. ही कढई तर माझी खूप जास्त फेवरेट होती. मी आजच सकाळी जो म्हणजे काल एक मिनी ब्लॉग टाकला त्याच्यामध्ये मी डान्स करताना दिसते की मी नवीन भांड्यांमध्ये स्वयंपाक करते. तर ही बर्गनरची कढई आणि त्यानंतर ही छोटी सुद्धा मी बर्गनरचीच आणलेली आहे. तर छोट्या क्वांटिटीमध्ये जो आपल्याला काही करायचं असतं, थोडीशी भाजी करायची असते किंवा मॅगी करायची असते, अशा वेळेस मोठ्या भांड्यांपेक्षा छोटी कढई लागते. आणि डीप फ्रायसाठी सुद्धा मला असं वाटतं ही कढई बेस्ट आहे. स्टीलची आहे मेन म्हणजे, आणि ही पण ट्रिपल लेअरची आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये सुद्धा करपणार नाही. आणि मेन म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम स्टील असं हे सुद्धा ट्रिपल लेअरची कढई आहे. आणि ही कढई मला 700 रुपयामध्ये पडलेली आहे आणि मला तरी वाटतं की मला ह्या सगळ्या वस्तू खूप जास्त परवडलेल्या आहेत. आणि आता उन्हाळा येतोय तर मी मिल्टनचे हे ग्लास मागवलेले आहेत आणि खूप छान क्वालिटीचे आलेले आहे हे ग्लास. आणि हे ग्लास सुद्धा मला 312 रुपयात पडलेले आहेत. ग्लासची क्वालिटी बघा, अतिशय सुंदर क्वालिटी आलेली आहे ग्लासची. 312 रुपयामध्ये 6 ग्लासेस शिवाय मिल्टन, तर मला तरी वाटतं बेस्ट अफोर्डेबल प्राइस आहे ही. आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हे आहेत फ्रीज मॅग्नेट, क्यूट असे फ्रीज मॅग्नेट. हे आईस्क्रीम आहेत, आईस्क्रीम टब, आईस्क्रीम, लॉलीपॉप आणि हे आहे फ्रूट बास्केट. असे छानसे क्यूटसे मी फ्रीज मॅग्नेट घेऊन आलेले आहेत आणि हे मला 30 रुपयाला एक मॅग्नेट पडलेलं आहे. तर हे परवडले की नाही मला माहित नाही, पण ते मला आवडलं म्हणून मी ते आणलं. आणि अशी माझी ही सगळी शॉपिंग आहे. तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.